पुष्पा, ये पुष्पा. अगं जेडीचा काय फोन मिळालता का ग? नाही. का? अगं आज मला जेडीची लई आठवण येत्या. येणारच की. स्वतः चहा घ्यावा लागला म्हणल्यावर माझ्या पुरीची आठवण होणारच ना. म्हणजे अहो म्हणजे ती घरात होती तेव्हा तर काही कौतिक नव्हतं तिचं, आणि आता ती गेल्यावर बरी आठवण होती तुम्हाला तिची. अगं ती असताना आम्हाला काही तिचं कौतुक नव्हतं का? त्या दिवशी ती काय म्हणली ते ऐकलं ना. तुम्ही कधी तिचा विचार केला नाही, तुम्ही कधी तिच्यासाठी कुणी काही केलं नाही. ही समज तुमच्या तिघांसाठी होतं. तुम्हाला कधी माझ्या लिकीचं कौतुक होतं का? अहो अजिंक्यनं जेवढा जीव लावला त्याच्या अर्धा तरी जेडीला कुणी लावला का जीव? अगं जेडी काय माझा जीव नव्हता वय ग. ती काय लोकांची कुणाची आहे? माझीच नात होती ना. जीव होता म्हणताय, मग नात लगीन करून आली तर तिच्या पूजेला जाताना द्यायचं होतं की लेखाकडे काहीतरी पाठवून. काय दिलं तुम्ही? अगं एवढ्या गडबडीत मी तर काय करणार? तेच मी बी बघते की आता. नात सुनाला लग्नात काय करताय आणि माझ्या लिकीला काय देताय ती. समाधान्या काय रे शोधतोस? अगं इथले पैसे कुठे गेले? कसले पैसे? अगं आजच्या लग्नासाठी 80,000 रुपये काढून आणले होते. ती होय, ती मी दिलं की. कुणाला? अव आपल्या जेडीला दिलं. अगं तुला काय अक्कल आहे का? का काय झालं? अगं तिला कशाला दिले पैसे? अव लेकीच्या घरी पहिल्यांदा जाताना घरी कमातीने जायचं होतं वय. आणि तसं बी तिच्या लग्नात खर्च आलाच असता ना. मग ती पैसे तिच्या नवीन संसाराला दिले तर कुठं बिघडलं? अगं तुला कुणी करायला सांगितलं होतं बावटपणा? मामा, मी जिकडे 50,000 रुपये दिलेत ते घे तिच्याकडनं. आजा त्या पैशातनं तू शीतलसाठी दागिना करायचा आहेस. अरे पण मामा, तुम्ही म्हणताय तसं जर लग्न करायचं म्हणलं तर खर्च येणार ना, मला लागतीलच ना पैसे. आम्ही म्हणतोय तसं लग्न करायचं म्हणजे? म्हणजे खर तर आमच्या लग्नावरनं मला आणि शीतलीला बोलायचंय तुमच्याशी. काय बोलायचंय? सगळ्यांसमोर बोलणार आहे आम्ही. आजा आता तुम्ही काय हे पोरांनी नवीन खूळ काढले? जे काय बोलायचं असेल ना ते आत्ताच बोल. जीजे, अगं सगळ्यांसमोर बोलणार आहे आम्ही, आणि शीतलीच्या घरच्यांना पण बोलवायचंय. त्यांच्या घरी जाऊन काय बोलायचंय? कळल तिथं गेल्यावर. नाही आत्ताच सांग काय बोलायचंय ते. अगं आहे, मला असं एकटीला नाही सांगता येणार. मला आणि आजाला आम्हाला दोघांना मिळून बोलायचं, आणि ते बी सगळे असताना. शितले, अगं काय झालंय? अगं काय झालं नाही, पण महत्वाचं बोलायचं. मग आत्ताच बोल की. आता नाही बोलू शकत. हे बोलायसाठी आजा बी पाहिजे आणि त्याच्या घरातले बी. काय बाई, पोरीन तर एक टेन्शनच देऊन ठेवलंय. अगं ती सांगते ना दोघांना बोलायचे म्हणून. त्यांनी काहीतरी ठरवलं असेलच की. हे बघ, त्या दोघांच्या कलानं होऊ दे. शितले, अगं विषय तरी काय आहे ते तर सांग. आमच्या लग्नावरून. शीतल, काय अडचण नाही ना? मी समाधानला बोलवून घेऊ का इकडे? नाही नको, आपणच जाऊया तिथं. आपण तिकडे जातोय हे त्यांना माहिती आहे का? वय माहिती. बर, कधी निघायचंय? आताच निघूया. उषा, चल येऊ जाऊन. बर चला. टॅलेंट तुला काय वाटतं ते? ही चाल वर्क होईल का? कुठली चाल? हेच रे, पवारांचं रान पेटून द्यायची. आता तुमच्या डोक्यात काहीतरी चालू असेलच की. नाही, आमच्या डोक्यात आहेच, पण तुमच्या डोक्यात काय नुसता भुसा भरलाय का? काय झालं? काय झालं म्हणजे काय? आम्ही तुम्हाला विचारतोय काय करायचं, आणि तुम्ही आम्हालाच विचारा तुमच्या डोक्यात काहीतरी असेल. अरे तुमच्या डोक्यात काय ते सांगा ना. अहो भैया, पवारांचा ऊस काय थोडा तुडका नव्हता, आणि त्याचं जे बिल येणार होतं ना ते त्यांच्यासाठी अमृत होतं, अमृत. आणि त्या जीवावरती शीतलचं लग्न करणार होते.
तेच राहिलं नाही म्हणजे त्यांचे दोन्ही हात गळून पडल्यासारखे झाले. म्हणजे आपला प्लॅन वर्क झाला भैया. देर यू आर. पण भैया मला एक कळा ना, ती जयश्री लग्न करून गेली तो प्लॅन तुमचा नव्हता ना? टॅलेंट हे असले फुकट प्लॅन माझे नसते. मला वाटलं ते बी प्लॅन तुमचाच होता काय. पण तिनं असं गिवअप का केलं? टॅलेंट कसं आहे, प्रत्येक माणसाची एक कुवत असते, तू तिथपर्यंतच लढतो. एका क्षणाला कुठेतरी माघार घेणारच ना. अहो पण तिने इतक्या सहज माघार कशी घेतली याचा विचार करून माझं डोकं बंद पडायची वेळ आली. डोकं तुमचं बंद पडायची वेळ आली असेल, आमचं नाही. कारण त्या दोघी मायलेकीच्या जीवावर खेळ खेळणं कधीच सोडून दिले आम्ही. म्हणजे आता जे काय करायचं ते सगळं आपल्या प्लॅननुसार करायचं ठरवले आणि तसं करतोय पण आम्ही. जयश्री तर काय कधीच गावातनं बाद झाली. राहिलं कोण? हा, मामी. हा, आता तिला कधी आणि कसं वापरायचं हे पण ठरवले. सध्या तरी पवाराच्या घरच्यांना अडचणीत आणून जाम करायचं ठरवले. हा, ते लग्न करायला मिळणार. प्रत्येक मालकाला आम्हीच फोन करून सांगितलं रेट वाढून सांगा म्हणून. हा, ज्या उसाच्या भरोश्यावर ते पैसे उचलणार होते ती तर काय आम्ही कधीच पेटून दिला. आणि पवाराच्या घरातले काय करणार आहेत हे आधीच माहित असल्यामुळे डाव खेळायला खूप जाते. हा, म्हणजे शीतलच्या घरात 24 तास राहिल्याचा ह्योच तर फायदा झाला. आता सगळ्या बातम्या कशा बघा आपोआप हाताला लागतील. हा, शीतलच्या घरचे किती अडचणीवर मात करतात बघूच. आता काही झालं तरी शीतलच्या नाव पुढे अजिंक्यचं नाव लावू देणार नाही. समाधान्या, अरे नानाने एक फोन तरी कर की. जी जे येतील ते, नको काळजी करू. तुमचा फोन झालाच असेल की शीतलला, होय वा अजिंक्य? वय अरे माझा जीव राहू ना बाबा, त्यात आधीच काय घडतं याचा ठाव पण लागना. त्यात तुम्ही काय बोलायचं म्हणताय ते सांगत पण नाहीस. अरे काय ते सांग तरी आम्हाला. अगं शीतलीच्या घरातले तरी येऊ देत, सांगणारच आहे की. अरे बघा आता सांग की त्याला काय होतंय. अगं जे सांगतो म्हणलाय ना तो, कशाला गडबड करते ग? अरे तसं नाही समाधान्या, आता नंतर तर सांगायचं आहेच ना, मग आधी सांग की. माझ्या माताचा जीव राहू ना. जीजी, तुम्ही सतत टेन्शन घेताय आणि समजा घरादाराला कशा पायी टेन्शन देताय हो? सांगतील की, दमा की जरा. तू जरा शांत बस जिजे. असलं काय ठरवलं ह्यांनी काय माहित. ह्यांच्या लग्नाच्या जीवावर मी घर नावावर करून घ्यायचं म्हणते आणि ह्यांनी लगीन तर करायचं कॅन्सल केलं नाही ना. या नाना. रामकृष्ण हरी. बसा. रामकृष्ण बस. पुष्पा जरा जरा चहा टाक जा. नाही राहू दे, नको. नाना बसा तुम्ही, मी आणि शीतल आलो जरा. अरे आता कुठे निघाले तुम्ही? अगं आलो की एका मिनिटात. अरे पण जिजे, अगं जाऊ दे, बोलायचं असेल काहीतरी त्यांना. आता एवढा वेळ आपण बोलायचं म्हणून थांबलोय आणि हे कशाला बाहेर चाललेत? जाऊ दे त्यांना. अजिंक्य या बोलून. हा, असं काय बोलणार आहेत काय माहित. तेच म्हणते मी बी. अजिंक्य बोलले का कशाबद्दल बोलणार वगैरे? नाही अगं, विचारून दमले मी, पण तू काहीच सांगायला तयार नाही. शीतल काय बोलली का? नाही, दोघं बोलणार आहेत म्हणाली. आजा बी तसंच म्हणतोय. बघूया काय बोलणार आहेत. मला तर बाई धडकीच भरली. अहो काय काळजी करू नका, काहीतरी चांगलाच निर्णय घेतला असेल. होय, पण लगीन मोडायचं म्हणजे ते पुढे ढकलायचं असं तर ठरवलं नसेल ना त्यांनी?
आता त्या दोघांना आणि परमेश्वरालाच माहिती. पुष्पा म्हणते तसंच काय तर ठरवलं असलं तर? आपण कशाला हवेवर अंदाज बांधतोय? ती दोघं येतील, त्यांनी काय ठरवलंय ते सांगतील, मग आपण आपला निर्णय सांगू. दोघं काय आपल्या मर्जीच्या बाहेर नाहीत. समाधान बोलतोय ते बरोबर आहे. त्यांच्याकडून कळू दे तरी त्यांना काय म्हणायचंय ते. या झालं का बोलून तुमचं? आता बोला, तुम्हाला काय बोलायचं ते. उगाच आमचा जीव नका टाकलेला लावू. आमच्या लग्नाबद्दल तुमची खूप धावपळ घाई चालू आहे. त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला बोलायचं. अरे बोला की मग. नाना, तुम्ही सगळेजण जसं म्हणताय तसं आम्हाला लग्न नाही करायचं. काय आता तुम्ही हे काय नवीन खूळ काढले बाबा? आम्हाला आमचं लग्न वेगळ्या पद्धतीनं करायचंय. आम्हाला दोघांना सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायचंय. झालं. ह्यांचा ऊस जळला, लग्नाला पैसे नसतील ना, म्हणून हिनंच अजिंक्यला गळ घातली असेल. अहो नाही मामी, सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायचा माझा निर्णय आहे. हे बघा पोरांनो, तुम्ही आमच्या काळजीनं हा निर्णय घेतलाय खरा, पण खर्चाची तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. अरे आमची तयारी आहे, तुमचं लग्न थाटात करून द्यायचंय. नाना, सामूहिक विवाह सोहळ्यात बी थाटामाटानं लग्न होणारच की. अगं शीतल, पण तुम्ही असं का ठरवताय? हे बघ, आपला ऊस जळाला असला तरी तुझ्या लग्नात कुठलीच तडजोड होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. तू नको काळजी करू. तसं नाही, ऊस जळला म्हणून ह्यो निर्णय घेतला असं नाही. याचा विचार मी आधीच केला होता. वय आधी जेव्हा ह्यांनी मला सांगितलं तेव्हा मला बी पटलं नव्हतं, पण ह्यांनी मला पटवून दिलं. मामा, नाना, लग्नात आपल्या काय काही गोष्टीवर उगाच खर्च होतो आणि असा खर्च आपण सामूहिक विवाह सोहळ्यात वाचवू शकतो. दोन जीवांना एकत्र आणण्याचा सोहळा म्हणजे लग्न. आणि ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते पैसे खर्च करून लग्न करतात, आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे लग्न करतात. कमी खर्च केला म्हणून लग्न नाही का ठरत, का त्यांचा संसार टिकत नाही. आणि हौशीसाठी खर्च करणं मला नाही पटत. आणि खर्च केला काय आणि नाही केला काय, आमच्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार आहे. आता आप्पा दुबईला जाणार आहेत. कशासाठी? तर शितलीचं लग्न थाटामाटात करायचे म्हणून. या विनाकारण होणाऱ्या खर्चासाठी आपली हक्काची माणसं आपल्यापासून लांब जाणार असतील तर काय करायचं या खर्चाची? जीजी, काका आणि पुष्पा काकी, तुम्ही आजाला लई लाडानं वाढवलं. त्याला जे पाहिजे ते दिलं. जेवढा जीव तुम्ही जेडीवर लावला तेवढाच जीव तुम्ही आजावर बी लावला. आणि आता त्याच्या लग्नासाठी होणारी तुमची घालमेल बघून आम्ही गप कसं राहायचं? आणि ते बी का? कारण आमचं स्वप्न होतं की लग्न असं करायचं, तसं करायचं, आपलं लग्न असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे म्हणून. तुमची बी इच्छा असेलच की 40 पिढ्यांनंतर पोरगी झाली तर तिचं लग्न थाटामाटात करायचं. आणि तुमची बी इच्छा असेल की आजाचं लग्न थाटामाटात करायचं. पण खर्चाचं काय? सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यावर बँडचा खर्च वाचतो, विधींचा खर्च वाचतो, मांडव, जेवण आणि ह्यो जो काही एक्स्ट्राचा खर्च असतो ना, तो सगळा बी वाचतो. आणि ह्योच खर्च आम्ही आमच्या भविष्यासाठी वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्यात फक्त एकच लग्न नाही
तर 15 ते 20 जोड्या एकमेकांबरोबर आयुष्यभराची साथ देण्यासाठी एकत्र येतात. अरे पण तुमच्या लग्नात सगळ्यांना जो आनंद घ्यायचा आहे तो घेता येईल का? का नाही घेता येणार? आपण एका लग्नात जेवढा आनंद घेतो त्यापेक्षा 15 पटीनं जास्त आनंद आपण सामूहिक विवाह सोहळ्यात घेऊ शकतो. मामा, मामी, सॉरी. मला माहिती की जेडीच्या लग्नात तुम्हाला एन्जॉय नाही करता आलं. माझ्या लग्नाबद्दल तुम्ही लय स्वप्न बघितली असतील. पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आम्ही जो निर्णय घेतलाय ना त्याचा तुम्ही विचार करा. आशा, शीतल, तुमच्या दोघांचा मला लय अभिमान वाटतोय. तुम्ही आदर्श जोडपं ठराल. पोरीचं लग्न जोरात करायच्या विचारात हा बाकीचा विचार केलाच नाही आपण. तो विचार अजिंक्यने केला. खरंच बरं वाटलं अजिंक्य, तू एवढा विचार करतोयस हे बघून. तुम्ही लाख चांगलं म्हणा, पण मला काही पटलं नाही. हा पुष्पे, अगं पोरांनी ठरवलंय ते बरोबरच आहे. अहो होय, पण एक तर मला जेडीच्या लग्नात मिरवायला मिळालं नाही, किमान ह्यांच्या तरी लग्नात मिरू द्या की. अगं पुष्पा, पोरांनी काय जे ठरवले ना त्याचा जरा विचार कर की. अगं आपले 4 पैसे वाचतील. अहो होय, पण माझी बी काही इच्छा असेल ना. कसंय, आता शीतलचं लगीन झाल्यावर ह्यांच्या घरात ध्रुव हाय, सौरभ हाय, पण आपल्या घरातलं हे शेवटच लगीन आहे ना. आता कवा ह्यांची पोरं व्हायची तेव्हा त्यांच्या लग्नात आपण असू नसू म्हणून म्हणते मी. पुष्पा म्हणते ते पण मला पटतंय. वहिनी, पोरांच्या इच्छेनुसार होतंय ना, मग परत चर्चा करणं योग्य नाही. पुष्पा काकी, प्लीज आमची एवढी इच्छा पूर्ण करा. तर पोरांची एवढी इच्छा असेल तर पोरं म्हणते तसंच करू आपण. पण माझ्या बी काय अटी आहेत. अटी? पोरं म्हणतात तसं तिकडे कुठं लगीन करायचं असेल तर हळद तरी घरी झाली पाहिजे. आता लग्नात बँड नसणार म्हणजे मग लगीन झाल्यावर गावात वरात तरी निघायला पाहिजे. आणि हा, मानपान देण्या घेण्याचं समद व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि एक मिनिट, हा, आपण नुसतं बोलण्यापेक्षा का नाही यादीच करून टाकू, चालेल ना? चालेल. ना जरा पिन दे की. हे घ्या, आणि ह्याच्या जसं लिहिलंय ना त्याच्याप्रमाणे समजा झालं पाहिजे. पुष्पे, अगं काय बावळटपणा नाही हो. अरे समाधान असू दे. अरे पुष्पाचे पण काहीतरी इच्छा असणारच की. तिने जे काय लिहून दिलंय ना त्याप्रमाणे लग्न करायची जबाबदारी माझी. ठीक आहे.